नमस्कार. आज बनवू झणझणीत गावरान मटण रस्सा. त्यासाठी लागणारे साहित्य: हे धना पावडर मी घरीच तयार केलेली आहे, खडे मीठ, हळद, लसण, आलं, कोथिंबीर आणि हे जाडसर वाटून मी खोबरं आणि लसण घेतलेलं आहे फोडणीसाठी, आणि हा कांदा. आता मी हे लसण, आलं, आणि कोथिंबीर, आणि मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे खडे मीठ. कारण खडे मीठ घातलं ना तर भाजी अशी छान चवीला होते, त्याच्यामुळे मी ह्याच्यात खडे मीठ टाकणार आहे. बारीक मीठ मी अजिबात टाकणार नाही. आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. आता आपण मटणाला हळद 2 चमचे आणि हे धना पावडर घरी तयार केलेली 2 चमचे टाकू. याला असं छान मिक्स करून घेऊ. पहली बार वो कह रहे हैं कि भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. हे आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अजिबात पाणी टाकलेलं नाही, न पाणी टाकता बघा ही अशी पेस्ट झालेली आहे. असं लसण आल्याचं पेस्ट लावलं ना तर असं भाजी छान असे चविष्ट होते. त्याच्यामुळे असं खालीच लावून तुम्ही 20 मिनिटं ह्याला मी आता झाकून ठेवणार आहे. A few minutes later. तर हे मटण मी 20 मिनिट झाकून ठेवलं होतं. तर असं छान ह्याला आता पाणी सुटलेलं आहे. तर आता मी तेल ओतून घेणार आहे ह्याला. मी आता तेल गरम करायला ठेवले. तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर आता मी त्याच्यात कांदा टाकणार आहे. ये मैं कर लेता हूँ, आप 3 मिलियन की टीम बना लो. आता कांदा थोडासा लालसर झालेला आहे. तर आता मी हे जाडसर खोबरं आणि लसण वाटलेला होता ते आता टाकणार आहे. आता कांदा आपला आणि खोबरं पण लालसर झालेला आहे. तर आता ह्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे. असं फोडणीला कोथिंबीर टाकली ना तर छान वास येते आणि चव पण होते छान. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा असं मटण करून बघा. आता मी ही ना चरबी, आपण मांद किंवा चरबी म्हणतो ह्याला, ही आता तेलात मी टाकणार आहे. बघा हे आपण 20 मिनिट हळद, खडे मीठ आणि धना पावडर घरीच वाटलेली आणि लसण, आलं, कोथिंबीरीची पेस्ट लावून मी ह्याला 20 मिनिट ठेवलेलं आहे. आता हे छान बघायला असं पाणी सुटलेलं आहे. आणि इकडे आपलं कांदा पण छान असा लालसर झालेला आहे. तर आता मी मटण ह्याच्यात टाकणार आहे.
कांदा असा जास्त पण लाल होऊ नाही द्यायचा. थोडासा तांबूस झाला ना की ह्याच्यात मटण टाकून घ्यायचं. त्याला आपण असं छान परतून घेऊ. Meat is good for you, and potatoes make you fat. छान ह्याला असं 5 मिनिट परतून घ्यायचं. तुम्ही कधी पण मटण बनवताना खडे मीठ वापरा आणि धना पावडर घरीच तयार करा. बघा एक वेळेस असं पद्धतीने मटण बनवून. बघा कसा कलर छान आलेला आहे. आता ह्याच्यावर मी ताट झाकून ह्याच्यावर पाणी ओतणार आहे. A few minutes later. एकदा परतून घेणार आहे. आताच पाणी नाही टाकायचं ह्याला आपण काय म्हणतो त्याला पोजडी. तर ही मी हळद मीठ टाकून असं उकडून घेतलेली आहे. कारण असं जर टाकलं ना तर त्याला थोडासा वास येते. त्याच्यामुळे असं स्वच्छ पाण्यात 1-2 वेळेस धुवायचं आणि थोडंसं हळद मीठ टाकून त्याला उकडून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यात टाकायचं. त्याच्यामुळे भाजीला असं त्याचा वास लागत नाही. तर हे अर्धा तास झालेला आहे. आपण बघू. तर हे मटण छान शिजलेलं आहे. बघा आता हे आपलं मटण छान शिजलेलं आहे आणि बघा कलर पण किती छान असं सुरेख आलेला आहे. तर आता आपण तिखट मटण बनवू. तुम्ही 4 पळी तेल घालणार आहे. आता हे तिखट मटण बनवण्यासाठी हे बाजरीचं पीठ मी भाजून घेतलंय. हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हे तीळ भाजून वाटून घेतलेले आहेत आणि हे काळं तिखट घरातलं साठवणीचं आणि फोडणीसाठी लसणाची आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता मी याच्यात कोथिंबीर टाकणार आहे. हे लाल होतंय तोपर्यंत मी आता इथं हे थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी हे टाकणार आहे तिळाचे वाटलेले तीळ, हे खोबरं आणि हे बाजरीचं पीठ. आणि ह्याला आपण असं छान एकत्र करून घेऊ. कारण आपण असं जरी तेलात टाकलं ना तरी ते जळतंय. त्यासाठी आपण हे गरम पाण्यात असं हाताने छान मिक्स करू. आता हे काळं तिखट आहे ना तर मी तेलात टाकणार आहे. गॅस बारीक ठेवायचा आणि हा आहे ना गरम मसाला आहे.
छान असं मिक्स करून आता मी त्यामध्ये हे सपक मटण आहे टाकणार आहे. आता हे आपण जी पेस्ट बनवली होती ना, हे आता मी ही पेस्ट ह्याच्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं ह्याच्यात रस्सा टाकणार आहे थोडासा. आणि या रस्स्यामध्ये हे सगळे पीठ टाकलेलं आहे आणि सगळं तेल टाकलेलं आहे. हे थोडं शिजवून घेणार आहे आणि नंतर हे सगळं मटण ह्याच्यात मी परत ओतणार आहे. A few minutes later. बघा हे छान आता हे मसाले सगळे मिक्स झालेले आहेत. आपण याला थोडंसं मटणाच्या पाण्यात शिजवून घेतलेले आहेत मसाले. आता मी ह्या सपक मटणामध्ये हे असं ओतून घेणार आहे. आता मी सर्व रस्साही यात ओतून घेतलेला आहे, मिक्स केलेलं आहे सर्व. असा कलर पण किती छान आलेला आहे. आता आपण ह्याला एक 10 मिनिट छान अशी उकळी काढू. बघा असा रस्सा पण राहायला पाहिजे, कारण जास्त घट्ट पण नाही आणि कारण पातळच रस्सा पाहिजे, कारण आपण भाकरी सोबत खाणार आहे. तुम्हाला ज्यावेळेस चपाती सोबत खायचं असलं तर तुम्ही आणखीन थोडं घट्ट करू शकता, पण आम्ही मटणासोबत भाकरीच खातो त्याच्यामुळं असा पातळच रस्सा. ही रस्सा तयार झालेला आहे छान मटणाचा. आता मी ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. हे आपला मटण रस्सा तयार आहे. A few minutes later. हे आपलं गावरान झणझणीत मटण तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.